पोलीस बंदोबस्तात पाणी आणा नाहीतर आंदोलन करू. रणजितसिंह शिंदे. आष्टी तलावातून मोडणीमच्या तळ्यात लवकरात लवकर पाणी सोडा, अन्यथा शेतकऱ्यांसह रास्ता रोको करू किंवा उपोषण करू, असा इशारा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व शेतकऱ्यांनी दिला आहे. काल मोडणीमेतील भगवादळ ग्रुपच्या शिवमूर्तीची आरती रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यावेळी मोडणीमेतील शेतकऱ्यांनी ब्रिटिशकालीन असलेल्या मोडणीमेतील तळ्यात पाणी सोडण्याची विनंती केली. त्यावेळी रणजितसिंह शिंदे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क केला, तेव्हा अधिकाऱ्यांकडून काही शेतकरी अडथळा करत असल्याचे सांगितल्यावर रणजितसिंह शिंदे म्हणाले, पावसाळ्यातील पाळी देखील या शेतकऱ्यांना मिळाली नाही. आता उन्हाळ्यातील तर पाळी द्यावी. जे कोण अडथळा करत आहे तिथे पोलीस बंदोबस्त लावावा व पाणी सोडावे, अन्यथा शेतकऱ्यांसह रास्ता रोको किंवा उपोषण करू, असा इशारा दिला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. आष्टी तलावात पाणी असून देखील अद्यापही मोडणीमच्या तळ्यात पाणी सोडण्यात आले नाही. शेतकरी व रणजितसिंह शिंदे यांनी आता इशारा दिला आहे. अधिकारी या इशाऱ्यानंतर पाणी सोडतील का पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येईल, हे पुढील 10-12 दिवसात स्पष्ट होईल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा. तेलंगवाडीचा एक शेतकरी आहे. पोलीस बंदोबस्तात आणायला काहीच अडचण नाही. कशामुळे एकासाठी मध्ये पावसाळ्यातल्या पाळीत नाही, पण बंदोबस्तात आणा ना पाणी. या आठवड्यात तरी चालू करा तळ्यात. काय निर्णय होणार नाही, बैठकीत निर्णय होत नसतो. करू द्या ना, एवढं चालू करायला लावायला पाहिजे. मधल्या पाणीत सुद्धा मोडणीला त्या तळ्यात पाणी आलं नव्हतं. आता तरी चालू करा, नसेल तर आता शेवटचा पर्याय आंदोलन करणे. आम्ही पत्र दिलंय मोडणीमच्या लोकांनी, आता शेवट रस्ता रोको नाहीतर उपोषणाला बसला. तेवढं बघा जरा, मार्गी लावा.